नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळ्या, तुम्ही बघत आहात भूमिज्ञान चॅनल। मित्रांनो, आज नवीन एक टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की ज्याचा कब्जा त्याची जमीन हा कायदा तुम्हाला माहिती असेल। कुळ कायद्याचा मी गोष्टी करत आहे मित्रांनो। तर त्याच्यात दोन प्रकारचे कायदे आहेत मित्रांनो आणि दोन्ही प्रकार आज आपण बघणार आहेत की अनुकूल कब्जा आणि प्रतिकूल कब्जा। ह्याची तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नसेल आणि त्यानुसार तुम्हाला पण म्हणजे भरपूर त्याच्यात प्रॉब्लेम येत असतील। तर आज आपण प्रतिकूल कब्जा आणि अनुकूल कब्जा ह्या दोघांविषयी सविस्तर बोलणार आहेत आणि आपण दावा केव्हा करू शकतो, कोणती डॉक्युमेंट लागतील त्याची पण आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। तर मित्रांनो, मी दोन पार्ट केलेले आहेत, अनुकूल कब्जा आणि प्रतिकूल कब्जा। ह्या अनुकूल आणि प्रतिकूल ह्याच्यामध्ये भरपूर असा फरक आहे। तुम्ही जर असं बघायला गेलो तर त्याच्यात भरपूर मोठा फरक आहे आणि दोघांना समजणं हे भरपूर थोडं म्हणजे कठीण पण आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे। आता समजा मित्रांनो, हा एक प्लॉट आहे, 3 नंबरचा प्लॉट आहे आणि त्याला जर कोणी कब्जा करून ठेवलेला आहे आणि तो प्रतिकूल कब्जा आहे। प्रतिकूल कब्जा आणि हा अनुकूल कब्जा ह्याच्यातला मी फरक तुम्हाला समजावणार आहे। व्हिडिओ तुम्ही म्हणजे जर शेवटपर्यंत बघितला तर सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाईल। आता प्रतिकूल कब्जा ह्याला म्हणजे अनुकूल कब्जा आणि हा प्रतिकूल कब्जा कशा प्रकारे ठरवता येणार त्याची आपण माहिती घेत आहेत। तर मित्रांनो, आपण जर असं बघितलं तर त्याच्यात दोन्ही प्रकारची जमीन असू शकते, म्हणजे सरकारी जमीन पण असू शकते आणि मालकी जमीन पण असू शकते। आणि जी आपल्या ताब्यात असते ती म्हणजे बऱ्याच लोकांचे मला कॉलवर पण विचारलं जातं की सर, सरकारी जमीन आमच्या ताब्यात आहे, ती आम्हाला नावावर करून घ्यायची आहे, तर कशा प्रकारे आपल्याला प्रोसिजर करावी लागेल। तर हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळीच माहिती मिळून जाईल। तर त्याच्यात काय असतं मित्रांनो की जी सरकारी जमीन आहे त्याचा जो कालावधी आहे तो 30 वर्षाचा आहे आणि जी मालकी जमीन आहे तो त्याचा कालावधी आहे तो 12 वर्षाचा आहे। आणि त्याच्यावर म्हणजे जो मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जर तुम्ही बघितले नसतील तरी आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकतात। पण आजचा आपला टॉपिक आहे की प्रतिकूल कब्जा आणि अनुकूल कब्जा। तर ह्याच्यात जर आपल्याला असं वाटलं की एखादी ही जमीन आहे ती सरकारी पण असू शकते, मालकी पण असू शकते, तर त्याच्यात काय असतं की जर 30 वर्षापासून ही सरकारी जमीन असेल आणि कब्जा आपण करून ठेवला असेल तर त्याला आपण प्रतिकूल कब्जा म्हणू शकतो। आणि जर मालकी जमीन असेल तर आपण कब्जा करून ठेवला असेल तर 12 वर्षाचा कालावधीपासून आपण जर करून ठेवला असेल तरी प्रतिकूल कब्जा करू शकतो। आणि त्याच्यात आपण बघूया की जर प्रतिकूल कब्जामध्ये काय येतं की प्रतिकूल कब्जामध्ये नाव हे मालकाचं असतं। म्हणजे प्रतिकूल कब्जा केव्हा येतो की एखाद्याचं म्हणजे प्लॉट आहे, एखाद्याची जमीन आहे आणि त्याची कागदपत्रे पूर्ण त्याच्या नावावर आहेत, म्हणजे जो कब्जा करणार आहे त्याच्या नाही, दुसऱ्याच्या नावावर आहेत। म्हणजे जो नाव असतं तो मेन मालकाचं नाव असतं आणि कब्जा असतो तो तुमचा असतो। म्हणजेच काय असतं मित्रांनो की प्रतिकूल कब्जामध्ये जे नाव असतं ते मालकाचं असतं, म्हणजे जो सातबाऱ्यावर नाव असतं त्याचं नाव असतं आणि कब्जा कोणाचा असतो, तो कब्जा असतो तो तुमचा असतो। म्हणजे जो आपण कब्जा एखाद्याच्या जमिनीवर केला असेल तर त्याला आपण प्रतिकूल कब्जा सांगतो। म्हणजे एखाद्याची जमीन असेल त्याच्यावर आपला 12 वर्षापासून जर कब्जा असेल तर आपण प्रतिकूल कब्जा त्याला सांगू शकतो। तर प्रतिकूल कब्जा असेल तर तुम्हाला म्हणजे काय करायचं असतं ते पण मी सांगतो। प्रतिकूल कब्जा असेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतात आणि कालावधी मी तुम्हाला समजावलेला आहे की सरकारी जर जमीन असेल तर 30 वर्ष आहे आणि मालकी जमीन असेल तर 12 वर्ष आहे। म्हणजे 12 वर्ष गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्ही प्रतिकूल कब्जासाठी तिथे ॲडव्हान्स पोझिशनचा किंवा आपण मराठी याच्यात सांगतो की कुळ कायद्यानुसार आपण दावा करू शकतो। तर कशा प्रकारे आपण दावा करायचा तो पण मी तुम्हाला समजावणार आहे की आता असं बघितलं तर तिथे आपण घर पण बांधलेलं असेल आणि जर घर बांधलेलं असेल तर आपल्याला कोणच तिथून हटवू शकणार नाही, हे तर मी 100% सांगतो तुम्हाला। तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर कोर्टात दावा दाखल केला तर तिथे तुम्हाला प्रूफ पण करायचं असतं। म्हणजे आपण दावा दाखल केला म्हणजे आपली जमीन झाली असं नाहीये, तर तिथे तुम्हाला प्रूफ पण करावा लागेल की तुम्ही 12 वर्षापासून तिथे आहेत। तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील ते पण मी सांगतो। जर तुम्ही तिथे घर बांधलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईट वापरत असतील, तुम्ही जर घर बांधलं असेल तर लाईट वापरत असणारच, घरपट्टी असणार। घर बांधलं म्हणजे घरपट्टी पण तुमची तयार झालेली असेल तर तुम्ही तिथे घरपट्टी पण देऊ शकतात, लाईट बिल देऊ शकतात। पर तिथे राहिल्यावर तुम्ही जे ID कार्ड बनवलेले असतील, उदाहरणार्थ तुम्ही रेशनिंग कार्ड बनवलेले असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, इलेक्शन कार्ड असेल, ते सगळेच तुम्ही तिथे ID तुम्ही तिथे म्हणजे कोर्टामध्ये तुम्ही देऊ शकतात। तिथे मग तुम्हाला जर कोर्टात गेलं का तुम्हाला तिथे म्हणजे आपले जे माणसं असतात त्याची पण जबानी तिथे घेतली जातं। तर आपल्याला ती जबानीसाठी पण माणसं तिथे गरजेची असतात, तर आपल्याजवळ माणसं पण असणं गरजेचं असतं। आता हा झाला आपण प्रतिकूल कब्जाचं आम्ही तुम्हाला समजवलेलं आहे। तर प्रतिकूल कब्जा कशा प्रकारे असतं की मालकाचं नाव असतं आणि कब्जा आपला असतो, त्याला प्रतिकूल कब्जा म्हणतात। आणि 12 वर्ष ओलांडल्यानंतर आपण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो। आता आपण बघूया की अनुकूल कब्जा काय आहे। म्हणजे अनुकूल कब्जा आपण बघायला गेलो तर त्याचा एकदम उलट आहे, म्हणजे ह्याचा विरोधी अनुकूल कब्जा आहे। आणि अनुकूल कब्जा असलेला जो व्यक्ती असतो, केलेला जो अनुकूल कब्जा करणारा व्यक्ती असतो तो म्हणजे एकदम म्हणजे हुशार असतो आणि त्याने भरपूर चालाखी वापरलेली असते, तेव्हा त्याचा तिथे कब्जा झालेला असतो। तो कशा प्रकारे झालेला असतो तो पण मी तुम्हाला समजवतो।
तर मित्रांनो काय होतं की पहिले जर तुम्ही बघितलं असेल म्हणजे आजपासून तुम्ही 50-60 वर्षामागे जर तुम्ही गेले तर तिथे पहिले सगळं तलाठी सर्कल म्हणजे एवढं म्हणजे टेक्नॉलॉजी पुढे नव्हती आणि डिजिटल नव्हती, त्यामुळे काहीच कागदाचा व्यवहार व्हायचा, कागदाची सगळी म्हणजे लिखावट व्हायची ती सगळी त्यांच्याच हातात होती। त्यामुळे काय व्हायचं की त्यांना एक कोंबडा आणि एक बाटली दिली का आपली कामं होऊन जायची। आणि कोर्टात जरी रजिस्ट्रेशन ऑफिसला जरी केलं तरी तिथे माणूस कोणता त्यांनी नेलेला आहे, समोर माणूस कोण उभा आहे ते पण त्यांना माहीत नसतं। जो खोटा माणूस उभा करायचे, सही घेऊन टाकायचे आणि दुसऱ्याच्या नावावर कागदपत्रे करून टाकायचे। तर आता जी पिढी आहे त्यांना जे समजतं तेव्हा त्यांना भरपूर मोठा प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारे आपल्या वडिलांची जमीन ही घेतलेली आहे आणि आपल्या वडिलांनी काहीच त्यांना सही वगैरे दिली नाही तरी त्यांच्या नावावर जमीन कशी काय झाली। तर त्यालाच प्रतिकूल कब्जा म्हणतात। म्हणजे प्रतिकूल कब्जा काय असतं की जो नाव असतो तो मालकाचा असतो, म्हणजे मालक कोण पूर्वी होता तो नाही, आताचा जो मालक असतो त्याचाच नाव तिथे चढलेलं असतं आणि कब्जा पण त्याचाच असतो। तर कब्जा म्हणजे आता आपण समजा एखाद्याच्या जमिनीवर 50-60 वर्षापूर्वी जर खोटे डॉक्युमेंट बनवून ती जमीन आपल्या नावावर करून घेतली असेल तर कब्जा तर आपलाच असणार आहे, कारण की कायदेशीर आपण बनवून घेतलेला आहे। जेव्हा कब्जा असेल तेव्हाच आपण बनवलेलं असेल, तर अशा प्रकारे बनवलेलं असेल तेव्हाच तो अनुकूल कब्जा मानू शकतो। अनुकूल कब्जाचं कसं असतं की त्याला कोर्ट केस वगैरे आपण काहीच करू शकत नाही, कारण की त्याचाच कब्जा आहे आणि तोच मालक आहे। पण प्रॉब्लेम कोणाला आहे, जो पूर्वी मालक होता, म्हणजे पूर्वी म्हणजे समजा 1905 पकडा, 10 पकडा, 15 म्हणजे 1925च्या आसपास जे मालक होते अनुकूल कब्जामध्ये तेच येतात की त्याच्यानंतरच जे डॉक्युमेंट बनलेले आहेत ते अनुकूल कब्जेमध्ये येतात, कारण की त्यांना तेव्हा काही एवढं माहीत नव्हतं आणि जमिनीचा पण एवढे भाव वगैरे नसल्यामुळे लोक त्याच्यावर जास्त लक्ष देत नव्हते। तर आता तुम्ही असं बघितलं तर आपल्याला जर ती प्रॉपर्टी काढायची असेल, म्हणजे समजा एखाद्याने फसवून खोटी डॉक्युमेंट बनवून खोटी रजिस्ट्री बनवून काही करून जर आपली आजोबांची किंवा पणजोबांची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली असेल आणि कब्जा पण त्यांच्यावर असेल तर बाकी तुम्ही काय करू शकतात की तुम्ही दावा दाखल त्याच्यावर करू शकतात। म्हणजेच कोणावर करू शकतात, ज्याचा कब्जा आहे आणि त्याच्याच नावावर डॉक्युमेंट आहेत, म्हणजे डॉक्युमेंट पण आपल्या नावावर नाही, कब्जा पण आपला नाही आहे, तरी तुम्ही दावा दाखल करू शकता। तुम्ही जर जुने डॉक्युमेंट काढले, जुने डॉक्युमेंटवरून मी तुम्हाला समजवतो की जर तुम्हाला 7/12 फेरफार वगैरे काढायचं असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तिथे तुम्हाला 64 प्रकारचे जुने डॉक्युमेंट तिथे काढायला भेटतील। जर तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट जर तिथे अपलोड झाले असतील तर तिथे 64 प्रकारचे 1930, 35, 25 पासूनचे सगळे डॉक्युमेंट तिथे अपलोड केलेले आहेत आता भूमी अभिलेखने। तर जर तुमचे अपडेट झाले असतील तर नक्कीच तुम्हाला तिथून भेटून जातील। आणि जर तिथे नाही भेटलं तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तहसीलमध्ये जायचं आहे किंवा तलाठ्याकडे जायचं आहे, कुठेही तुम्ही जा, जिथे तुम्हाला डॉक्युमेंट उपलब्ध होतील तिथे तुम्ही जा आणि जुने डॉक्युमेंट तुम्ही काढा। आणि तुम्हाला असं वाटत असेल की समोरच्या व्यक्तीने खोटी रजिस्ट्री केलंय, खोट्या म्हणजे डॉक्युमेंट बनवलेले आहेत, आणि याच्या 10% केस असे पण होतात की समोरच्या व्यक्तीने खोटे डॉक्युमेंट बनवलेले असतात। कशा प्रकारे की सगळ्या प्रकारे म्हणजे त्याचीच माणसं असल्या कारणाने किंवा एखादा ऑफिस आहे त्याच्यामध्ये त्याचीच माणसं असल्याने काय व्हायचं की सगळी डॉक्युमेंट तिकडे रेडी होऊन जायची आणि आपल्याला कोण विचारायचं नव्हतं, ताबा पण त्याचाच असायचा। म्हणजे ताबा असल्यावरच ती डॉक्युमेंट व्हायची, असं नाही आहे की ताबा नसल्यावर पण होऊन जायची, ताबा त्याचाच असायचा तेव्हाच ती डॉक्युमेंट व्हायची, पण आपल्याला न विचारता होऊन जायची, म्हणजे रजिस्ट्रेशन पण आपल्याला न विचारता होऊन जायचं। आणि तिथे रजिस्टर ऑफिसला काय व्हायचं की आपल्या नावाचा दुसरा व्यक्ती तिथे उभा व्हायचा आणि तिथे तो सही करून टाकायचा, अशा प्रकारचा तिथे गोंधळ असायचा। तर तुम्ही जर तिथे ऑब्जेक्शन घेतलं मित्रांनो तर ते पूर्ण डॉक्युमेंट म्हणजे व्हेरीफाय केले जातील, त्याच्याजवळ जे डॉक्युमेंट आहेत ते पूर्ण व्हेरीफाय केले जातील, त्याची चौकशी केली जातील की त्या म्हणजे जो सही करणारा होता, आता एखादी समजे रजिस्ट्रेशन झालं आहे तर रजिस्ट्रेशन ऑफिसला तिथे नोटीस दिली जाईल की अमुक डॉक्युमेंट कशा प्रकारे तयार झालेलं आहे त्याची पूर्ण आम्हाला माहिती द्या। तर ते पूर्ण व्हेरीफाय केलं जाईल की अमुक व्यक्तीची तिथे सही घेतलेली तो स्वतः तिथे होता का दुसरा व्यक्ती होता खोटा उभा केलेला, की अशा प्रकारे पूर्ण चौकशी होईल। आणि जर तुम्हाला तिथे आढळलं, जर रजिस्ट्रेशन ऑफिसला किंवा तहसील ऑफिसला काही तसं आढळलं तर तिथे ते जो डॉक्युमेंट बनवलेला असेल तो कॅन्सल केला जातो आणि कॅन्सल होतो। जर तुमच्या जोडीला तसं काय झालं असेल तर तुम्ही करू शकतात। तर अशा प्रकारे हा जो अनुकूल कब्जा असतो तो आपण हटवू शकतो, म्हणजे आपला कब्जा पण नाही आहे, आपला डॉक्युमेंट पण नाही आहे, पण आपल्या वडिलोपार्जित पण जी जमीन होती ती दुसऱ्याच्या नावावर गेलेली आहे, तर हे प्रकरण अनुकूल कब्जाचं असतं आणि ते अशा प्रकारे आपण ते हटवू शकतो। तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल, आणि काही जर प्रॉब्लेम असेल डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, पण कॉल चार्जेस तुम्हाला भरायला लागतील, तुम्ही मला कॉल करू शकता। जर तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, लोकांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।